नमस्कार मुलांनो, आता आपल्याला चित्र पाहायचं आहे आणि त्याचं नाव आपल्या वहीमध्ये लिहायचंय. तर चला पटकन काय करा, वही पेन घ्या आणि हे जे तुम्हाला चित्र दिसायला ना, याचं नाव तुमच्या वहीमध्ये लिहा. काय नाव आहे रे ह्या पक्ष्याचं? बरोबर आहे. 3 अक्षरी शब्द आहेत, 2 वेलांटी आहेत. पहिल्या अक्षराला पण वेलांटी आहे आणि शेवटच्या अक्षराला पण वेलांटी. चला पटकन लिहा बर. 1 2 3. ओके, झालं लिहून? आता पहा बरं, तुम्ही लिहिलेलं असं बरोबर आहे का? तुम्ही असंच लिहिलं आहे का? जर तुम्ही चिमणी असं लिहिलं असेल तर तुम्ही त्याला राईट करायचं, आणि जर लिहिलं नसेल तर त्याच्यावरती थोडंसं वेलांटी जर चुकली असली तरी त्याच्यावर फुली मारून चूक करायचं. आपले शब्द आपणच तपासायचे. ठीक आहे, तुमचं आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर चूक करा. चला, सोपा शब्द आहे, लिहा. 3 अक्षरी शब्द आहे, फक्त एक काना आहे. सोपा शब्द आहे, शेवटच्या अक्षराला काना आहे. झालं? ओके. आता मी तुम्हाला हा शब्द दाखवणार आहे. आला असेल तर राईट करा आणि चुकलं असेल तर चूक करा. बघा बरं, तुम्ही असं लिहिलंय का? असं लिहिलं असेल तर राईट करा. ओके. त ब ला, त ब ला. हे बघा, खूप पक्षी उडालेले आहेत. आता हे खूप पक्षी आहेत, मग यांना पक्ष्यांचा काय असतो? समूहदर्शक शब्द आहे बघा. खूप जास्त पक्षी उडत असले तर आपण काय म्हणतो त्यांना? पक्ष्यांचा 2 अक्षरी शब्द आहे आणि शेवटच्या अक्षराला एक कान आहे. कोणता शब्द रे, जरा आठवावर. आठवलं? नाही आठवलं? आठवलं तर लिहा, नाही आठवलं तर माझं बघून लिहा. काय रे हा? पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवा. आलं असेल तर राईट करा आणि जर नसेल तर चूक करा. आणि जर तुम्ही लिहिलंच नसेल तर मात्र हा शब्द पाहून लिहा. हा शब्द पाहून लिहा. हा शब्द पण तुम्हाला बहुतेक लिहिता येणार नाही. हा अंगणवाडीच्या पुस्तकातला शब्द आहे बघा. उजळणीच्या पुस्तकामध्ये शब्द आहे. श श. आठवलं? श श. 4 अक्षरी शब्द आहे, एक काना एक मात्र आहे. थोडासा वेळ लागेल, मोठा शब्द आहे, 4 अक्षरी शब्द आहे हा. हळूहळू लिहा. झालं लिहून? ठीक आहे. आता बदलू. हे बघा, असाच आहे का शब्द? षटकोन. कोणता आहे हा? षटकोन. श ष. षटकोनाचं. आलं का रे तुमचं लिहून? लिहिलेलं बरोबर आलं का? आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर चूक करा. फुलांचा राजा नाव आहे याचं, 3 अक्षरी, एक उकार आहे, एक काना आहे. झालं लिहून? खूप सुंदर फुल आहे बघा हे. झालं? दाखवू दाखवू दाखवू. करेक्ट. पहा बरं, बरोबर आले का तुमचं? तुम्ही असंच लिहिलं आहे का? गुलाब. गुलाब. आता पुढचा आपला शब्द आहे बघा बर. कोणता प्राणी आहे हा? मी तर नाहीच पाहिला. नाही पाहिला मी. एकदा सहलीला गेल्यावरती या प्राण्याला पाहिलेला आहे. 2 अक्षरी शब्द आहे, पहिल्या अक्षराला काना आहे. झालं? सोपा शब्द आहे. पहा बर, तुम्ही आता असंच लिहिले का? चेक करू आपण. सोपा शब्द आहे, वाघ. चेक केलं? अरे, आणि मलाच येऊ लागलेत. कोणता प्राणी आहे रे हा? खूप वजन असतं याचं, खूप मोठा असतो प्राणी हा. खूप शांत स्वभावाचा असतो, खूप खूप खातो. कोण आहे रे हा? 2 अक्षरी शब्द आहे, एकच अक्षर त्याच अक्षराला जोडलेला आहे आणि शेवटच्या अक्षराला
वेलांटी आहे. असा 2 अक्षरी शब्द आहे हा. कोणता आहे रे? हा, करेक्ट. झालं लिहून? चला चेक करूयात. कोणता आहे रे अॅनिमल हा? हत्ती. बघा बरं, तुम्ही असंच लिहिलंय का? तुम्ही असंच लिहिलं असेल तर राईट करा, नसेल तर चूक करा. अरे हे खेळण्यातले बरं का. गोल 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 फिरतं. एक तुमची कविता पण आहे बघा याच्यावरती. झालं? 3 अक्षरी शब्द आहे. पहिल्या अक्षराला एक काना एक मात्रा आहे आणि शेवटच्या अक्षराला एक काना आहे. कोणता शब्द रे 3 अक्षरी? कशाचं चित्र आहे हे? ओळखायला येईल का तुम्हाला चित्र कशाचं हे? बरोबर आहे. झालं लिहून? बघू आपण, चेक करू आता. असंच लिहिले का रे तुम्ही? भोवरा. कोणतं चित्र आहे हे? भोवरा. कोणतं रे? थोडासा अवघड आहे बघा. 3 अक्षरी शब्द आहे आणि शेवटी जोडाक्षर आहे. शेवटी जोडाक्षर आहे, पहिला उकार आहे. झालं लिहून? 3 अक्षरी शब्द आहे. फास्ट लिहायचं, एकदम चित्र बघितलं की लिहायला सुरू करायचं, म्हणजे कसं आपल्याला वेळ पुरेल, भरपूर आपल्याला चित्र लिहायला संधी भेटेल. तुम्ही हळूहळू लिहिलं तर मग नाही, मग खूप वेळ लागेल आपल्याला. मग तुम्हाला मोबाईल पॉज करूनच लिहावं लागेल. दाखवू का? चेक करायचं. कोणता शब्द रे हा? धनुष्य. कोणता शब्द आहे? धनुष्य. चेक करा. चला शब्द लिहा. मोठा शब्द आहे, 4 अक्षरी शब्द आहे. न नळाचा आहे का न बाणाचा आहे, थोडं विचार करा. आणि शेवटच्या अक्षराला एक अक्षर 2दा जोडलेलं आहे आणि शेवटच्या अक्षराला सुद्धा वेलांटी आहे. कोणता शब्द आहे बघा बर. झालं? करेक्ट. ठीक आहे, बघू आपण कसं लिहायचं ते. हे बघा, न नळाचं नाही, न बाणाचं आहे. मेणबत्ती. मेणबत्ती. झालं लिहून? चेक करून झालं? हे काय रे? फळच एक. लिहायला 3 अक्षरीच आहे. पहिल्या अक्षराला कान आहे, दुसऱ्या अक्षराला वेलांटी आणि अनुस्वार दोन्ही आहे बघा. दुसऱ्या अक्षराला अनुस्वार कुठं द्यायचा नीट लक्षात घ्या आणि लिहा. 3 अक्षरी शब्द आहे हा. झालं लिहून? झालं? करेक्ट. डाळिंब. डाळिंब. झालं? चेक केलं? पहा बरं आता कशाचं चित्र हे. आपल्या रोजच्या घरातल्या वापरण्याची वस्तू आहे ही. तुम्हाला नाव येतं, पटकन सांगता पण येतं, पण लिहिता येतं का बघू बर. एक जोडाक्षर आहे, एक काना आहे. बघू बर किती जणांचं बरोबर येईल. नाव सांगायला पटकन येतं, तसं पटकन फास्ट अचूक लिहिता सुद्धा आलं पाहिजे. झालं? आता बघा बरं तुमचं बरोबर आलंय का? घड्याळ. ड याला जोडले बघा इथं. घड्याळ. झालं चेक करून? आता या चित्राचं नाव काय रे? गरम गरम भाजून उकडून खायला खूप आवडतं. कॉर्नफ्लॉवर म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. मराठीमध्ये काय म्हणतात? लिहा. 2 अक्षरी शब्द आहे, शेवटच्या अक्षराला काना आहे. झालं लिहून? झालं? फास्ट लिहिता आलं पाहिजे, असं फास्ट 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 लिहिता आलं पाहिजे. बदलू? काय नावायचं? मका. मका. ओके. हे फळ बऱ्याच मुलांना आवडत नाही, मला तर खूप आवडतं बाबा. मी काय करते, चिरते,
मधलं काढून त्याच्या फोडी करून त्याच्यात थोडीशी साखर टाकून खाते, खूप छान लागतं. काय नाव आहे या फळाचं? बरोबर, काय नाव आहे? खरबूज. काय नाव आहे? खरबूज. चला लिहा. अरे मी सांगितलं उत्तर, बघू तुम्हाला लिहिता येते का. 4 अक्षरी शब्द आहे. पहिला उकार द्यायचा का दुसरा उकार द्यायचा बघा. बदलू? खरबूज. झालं लिहून? आपलं घर असतं ना, तसंच ह्या पक्ष्यांचं घर आहे, पण ह्याला एक विशिष्ट शब्द आहे बघा. 3 अक्षरी शब्द आहे, फक्त एक मात्रा याच्यावरती. झालं? चला चेक करू. याला घरट पण म्हणतात आणि घरटे पण म्हणतात. बघा बरं आला आहे का, चेक करा. कोण आहे रे हे? मुलगा आहे का मुलगी आहे, काही कळायले का तुम्हाला? नाही. हे छोटस छान छान आहे, 2 अक्षरी शब्द आहे, एक काना आहे. झालं लिहून? फास्ट लिहून व्हायला पाहिजे तुमचं, एकदम फास्ट. बघायचं, चेक करायचं कोणता शब्द आहे हा. चला चेक करू. कोणता शब्द आहे हा? बाळ. कोणता शब्द आहे? बाळ. झालं चेक करून? कोण आहे रे ही? ताई आहे, ताई. ताई कोणती ताई आहे ही? बरोबर आहे. खूप आगाव असते, वरून खाली वरून खाली, खालून वर वरून खाली, सारखं पळत असते इकडून तिकडं. 2 अक्षरी शब्द आहे, पहिल्या अक्षराला कान आहे. चला पटकन लिहा. बघू, चेक करूत का. काय रे हे? खार. काय हे? खार. चेक केलं? खारुताई पण म्हणतात आणि खार पण म्हणतात. अतिशय सोपा शब्द आहे बघा. 2 अक्षरी शब्द आहे, पहिल्या अक्षराला काना आहे आणि न नळाचं का न बाणाचं बघायचं. जर जीभ टाळूला लागली तर न बाणाचं, आणि जीभ जर आपल्या दाताच्या मागे लागली तर न नळाचं लिहायचंय. ठीक आहे? झालं? चेक करू. काय रे हे? बाण. आला असेल तुमचं, खूप सोपा शब्द आहे हा. अंगणवाडीपासून वाचतात हा शब्द तुम्ही. कोणता शब्द आहे? बाण. चला 3 अक्षरी शब्द आहे. 3 अक्षरी शब्द आहे. जहाज. हला काना आहे. झालं का लिहून? चला आता चेक करू. कोणता शब्द आहे रे हा? ज हा ज. हे बघा, तुमचा आला असेल तर राईट करा, नसेल तर चूक करा. तर मुलांनो, हे सुद्धा फळ आहे, आपलं आवडतं खट्टा मिठा फळ आहे हे. चला नाव लिहायचं. 3 अक्षरी नाव आहे, एक उकार आहे, एक काना आहे, एक अनुस्वार आहे. बघा बरं, लिहिता येईल का तुम्हाला? पटकन सांगता येतं तसं पटकन लिहिता आलं पाहिजे रे बाळांनो. कोणता शब्द आहे हा? बरोबर आहे. झालं का लिहून? पहा बरं आता, बरोबर आले का तुमचं? जांभूळ. याला जांभळ पण म्हणतात, जांभूळ पण म्हणतात. जांभळ जास्त असले तर जांभळे म्हणतात, अनेक वचन जांभळे. ठीक आहे, झालं का चेक करून? चला बघा बर, नवीन चित्र आहे, पण तुम्हाला माहिती काय आहे?
अ झालं लिहून? काय म्हणतात त्याला? बरोबर आहे. चला चेक करू. ढाल. काय म्हणतात? ढाल. काय म्हणतात त्याला? ढाल. आता ह्या शेंगा आहेत, पण नेमक्या कशाच्या शेंगा आहेत लिहा बरं. कशाच्या शेंगा म्हणतात त्याला? काय म्हणतात त्याला? शेवग्याच्या शेंगा म्हणतात. बरोबर आहे का? बघा बरं, असं लिहिलंय का तुम्ही शेवगा? आला असेल तर राईट लिहा, नसेल तर चूक करा. चेक केलं का तुम्ही? झालं? छान, व्हेरी गुड. आता चला चेक करूयात. आता हा कोणता पक्षी आहे बघा बर. क्वॅक 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 क्वॅक. कोणता पक्षी हा? झालं. 3 अक्षरी शब्द आहे. काना मात्र वेलांटी कायच नाही. सोपा शब्द एकदम. झालं. आता आपला सगळ्यात जवळचा ओळखीचा प्राणी बघू आपण. चला लिहा पटकन. 2 अक्षरी शब्द आहे. फक्त 2 अक्षर आहेत ह्याच्यामध्ये. पहिल्या अक्षराला पहिला उकार असतो. एक जोड अक्षर आहे. बघा बरं, आता चेक करू आपण. असं लिहिलंय का रे तुम्ही? लिहिलं असेल तर राईट करा, नसेल तर चूक करा. झालं चेक करून? काय रे हे? खूप सोपं आहे, पण लिहायला बघू किती जणांना येते. झालं? ओके. चेक करा बरं. बघा बरं, फार लिहित दिलाय का तुम्ही? खुर्ची, खुर्ची लिहिलंय का? ओके. चेक झालं? ओके. काय म्हणतात रे याला? बरोबर आहे. चला झालं लिहून. 3 अक्षरी शब्द आहे. आहे, अकार स्वर आहे, कर एक मात्रा आहे. 3 अक्षरी शब्द आहे. झालं. फास्ट सांगता आलं तसं फास्ट लिहिता आलं पाहिजे. ते पण बरोबर लिहिता आलं पाहिजे. आता चेक करू. हे बघा बघा बरं, तुम्ही असंच लिहिलं आहे का? असं लिहिलं असेल तर राईट करा, नसेल लिहिले तर चूक करा. आता हा प्राणी मी तर पाहिला नाही बाबा, फक्त पुस्तकात याचं चित्र पाहिलेलं आहे आणि याचं नाव वाचलेलं आहे. तुम्ही तर पाहिलाच नसेल. मी पण पाहिला नाही, तुम्ही पण पाहिला नाही. हा ना बर्फातला प्राणी आहे बघा. पिक्चर मध्ये बघितलंय बघा, 1-2 पिक्चर मध्ये हा प्राणी आहे. याचं नाव खूप सोपं आहे. 2 अक्षरी नाव आहे याचं आणि पहिल्या अक्षराला काना आहे. पहिल्या अक्षराला काय आहे? काना. कोणता अक्षर ना प्राणी रे हा? बघू आपण, चेक करू तुमचं बरोबर आलंय का. जर तुम्ही लिहिलं नसेल तर बघून लिहा. याक. कोणता प्राणी आहे हा? याक. चेक केलं? लिहिलं नसेल तर लिहून घ्या. आता हा सगळ्यात सोपा शब्द आहे. काय नाव आहे याचं? झालं लिहून? झालं?
दाखवू का? किती सोपं आहे. चेक केलं? ओके. चला बघा बर, काय रे हे? मराठीत याला पेला म्हणतात आणि इंग्रजीमध्ये ग्लास म्हणतात. मी तर इंग्रजीतला मधला शब्द लिहिणार आहे बाबा. जरा अवघड आहे म्हणून बघू किती जणांना इथे लिहायला इंग्रजीतून काय म्हणतात त्याला. झालं? 2 अक्षरी शब्द आहे. पहिलं जोडाक्षर आहे. याला काय म्हणतात? ग्लास. ग्लासात पाणी पण आहे, पण आपण ग्लास लिहूयात. चेक केलं? तुम्ही लिहिलं नसेल तर काय करा, पाहून लिहा. हा सुद्धा पुस्तकातला पक्षी आहे. प्रत्यक्ष मी पाहिला नाही. तुम्ही पाहिलाय का? पिक्चर मध्येच पाहिलाय बघा मी. हा उंच असतो, याचे पाय खूप उंच असतात. पुस्तकामध्ये हा शब्द नेहमी वाचण्यात येतो. कोणता पक्षी आहे हा? 4 अक्षरी पक्षी आहे. दुसऱ्या अक्षराला कान आहे. एका अक्षराला रुकार आहे. बघा बरं, लिहिता येईल का? सांगता येईल तुम्हाला लिहिता. बघू कसं करतात ते. चला चेक करूयात. कोणता पक्षी आहे? शहामृग. कोणता पक्षी आहे? शहामृग. बरोबर आहे का बघा बरं तुमचं. आलं असेल तर राईट करा, नसेल तर चूक करा. ज्ञानबा माऊली तुकाराम. चला लिहा पटकन. 4 अक्षरी शब्द आहे. एक जोडाक्षर आहे. एक नाही, 2 जोडाक्षर आहेत. चला झालं का रे? 4 अक्षरी शब्द आहे. थोडासा मोठा आहे, जास्त वेळ लागतो. तरी फास्ट लिहायचा प्रयत्न करा. दाखवू दाखवू दाखवू. पहा बरं, तुम्ही असंच लिहिलं आहे का? असं लिहिलं असेल तर राईट करा, नसेल लिहिले तर चूक करा. ओके. आता हे पहा बरं, कशा चित्र सोपं आहे. पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी आणि दुसऱ्या शेवटच्या अक्षराला कान आहे. झालं? चला चेक करू. काय नाव आहे याचं? खिळा. काय नाव आहे? खिळा. झालं लिहून? आता बाळांनो, तुम्ही हे पाहिलंच नाही, त्याच्यामुळे तुम्हाला येईल का नाही काही सांगता येत नाही. आम्ही लहान असताना आमच्या रस्त्यावर कुठंतरी ठेवलेलं दिसायचं लाल लाल पेटी. या पेटीचं मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये याला पोस्ट बॉक्स म्हणायचे आणि मराठीमध्ये एक विशिष्ट नाव आहे बघा. तुम्हाला येते का बघा? येत असले तर लिहा. 5 अक्षरी शब्द आहे हा. शक्यतो मला नाही वाटत तुम्हाला येईल म्हणून. आलं तर लिहा, नाही आलं तर माझं बघून लिहा, काय अडचण नाही. सगळंच येतं असं नाही, काही शब्द तुम्हालाही नवीन आहेत. झालं? याला मराठीमध्ये म्हणतात टपाल पेटी. काय म्हणतात? टपाल पेटी. झालं? हा आहे पक्ष्यांचा राजा. नाव लिहायचं. पक्षाच्या राजाचं नाव लिहा. कोण आहे पक्ष्यांचा राजा? झालं? पक्षाच्या राजाचं नाव काय रे? बरोबर. खूप खूप उंच उडतो हा. इतका उंच उडतो आणि याचे डोळे पण खूप तीक्ष्ण असतात. नाव आहे याचं
गरुड. झालं असेल तर राईट करा, नसेल तर राहू द्या, चूक करा. ठीक आहे. पुढचा आपला प्राणी आहे. अरे चुकलं 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 चुकलं, आधी प्राणी दाखवायला पाहिजे होतं. आता बघितलं तुम्ही, जाऊ द्या. लिहा आता, बघून लिहा. काय करणार? झालं. कोणता प्राणी रे हा? बैल. कोणता प्राणी आहे? बैल. कशा चित्र आहे रे? 3 अक्षरी शब्द आहे. 3 अक्षरी शब्द आहे. सोपा आहे, एकदम सोपा आहे. शेवटच्या अक्षराला दुसरा उकार असतो. शेवटच्या अक्षराला कितवा उकार असतो? दुसरा, दीर्घ उकार असतो. झालं? बघा बरं, आता चेक करा. बाहुली. बाहुली. ओके, चेक केलं. पुढचा आपला शब्द आहे चिकू. कोणता शब्द आहे? अरे चिकू सांगितलं ना. बरं जाऊ दे, लिहा. लिहिता तर आलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. चला, पहिला अक्षर आहे म्हणून पहिली वेलांटी. झालं. झालं. ठीक आहे, बदलू. बघा बरं, आता चेक करा. असं लिहिलंय का तुम्ही? क ला जोडावं लागतं. आलं असेल तर राईट करा, नसेल तर चूक करा. झालं. आई रोजच्या भाजीला टाकते. 3 अक्षरी शब्द आहे, एक उकार आहे. आता उकार कोणता द्यायचा पहा. झालं. बदलू. चेक करू. काय म्हणतात रे याला? लसूण. काय म्हणतात? लसूण. लसूण तुझी सून. आजोबाची. आजोबाची. करेक्ट. झालं. झालं लिहून. चेक करायचं. आता शेवटचा शब्द खूप मोठा देणार आहे मी. खूप सोपा आहे आणि खूप मोठा आहे. 5 अक्षरी शब्द देणार आहे पुढचा. बघा बरं, चेक करा. असं लिहिलंय का तुम्ही? लिहिलं असेल तर राईट करा, नसेल तर चूक करा. सोपा आहे पण मोठा शब्द आहे. कोणता शब्द आहे हा? बरोबर. कोणता शब्द रे हा? फुलपाखरू. बघा बरं, असं लिहिलंय का तुम्ही? फुलपाखरू. फुलपाखरू छान किती दिसते. फुलपाखरू. लिहिलं असेल तर राईट करा, नसेल तर चूक करा. ओके, झालं. छान, व्हेरी गुड.